काटे धोत्रा अर्जिमोन मेक्सिकाना ही एक रानटी वनस्पती प्रकार असून त्याचे अनेक औषधी उपयोग आयुर्वेदात नमूद केलेले आहेत। याला फिरंगी धोत्रा किंवा विलायती धोत्रा असे पण म्हणतात। ही वनस्पती विषारी असली तरी योग्य प्रमाणात व चिकित्सक सल्ल्याने तिचा औषधी म्हणून उपयोग होत असतो। या वनस्पतीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे याचे एकूण 3 जाती आहेत: पांढरा, निळसर, काळा आणि राजधोत्रा। पांढरा आणि काळा धोत्रा सर्वत्र आढळतात आणि त्याचे पंचांग म्हणजे मूळ, खोड, पाने, फुले यांचा औषधात जास्त प्रकारे वापर केला जातो। काटे धोत्रा विषारी असला तरी आयुर्वेदामध्ये त्याचा औषधी उपयोग केला जातो। त्याच्या फळातील अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्मामुळे सूज कमी होण्यासाठी, वेदना निवारणासाठी आणि हाडे मजबूत करण्यासाठी वापर केला जातो। धोत्र्याचे फळ, फुले आणि पाने भगवान शंकराला अर्पण करण्याची परंपरा आहे, हे असं आयुर्वेदात मानलं जातं। परंतु काटे धोत्र्याचे उपयोग खास करून आपण त्वचा रोगांवरती, स्किन डिसीजेस आहेत, काटे धोत्र्यांचा पानांचा रस किंवा अर्क, फोड, खरूज, खाज त्वचा रोगांवर लावला जातो। तो अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असलेला असतो। तसेच सांधेदुखी आणि सूज, जॉईंट पेन आणि इन्फ्लेमेशनसाठी सुद्धा या वनस्पतीचा रस किंवा पेस्ट सूज कमी करण्यासाठी व सांधेदुखीवर वापरला जातो। कृमीनाशक, वर्म किलर आहे ते। काटे धोत्रा कृमी आतड्यातील जंत नष्ट करण्यासाठी वापरले जातात। विशेषतः त्याच्या बियांचा अर्क कृमीनाशक म्हणून वापरला जातो। जखमा व फोडांवरती, वुंड्स अँड बॉइल्स, फोड किंवा जखमांवरती धोत्र्याचा रस लावल्यास बॅक्टेरिया मरतात आणि बरे होण्यास मदत होते। डोळ्यांच्या आजारावरती, आय डिसीजेस आहेत, त्यावरती सुद्धा चांगल्या प्रकारे उपयोग होत असतो। पारंपरिक उपचार पद्धतीत या वनस्पतीचा अर्क काही वेळा डोळ्यांच्या काही विशिष्ट आजारावर वापरला जातो। फक्त तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपण याचा उपयोग करायला हवा। पित्तविकार व तापावरती, लिव्हर इश्यूज अँड फिवर, काटे धोत्र्याचा काढा पारंपरिक औषधांमध्ये पित्त शामक म्हणून व ताप उतरण्यासाठी केला जातो। पाईल्स किंवा मूळव्याध, काही ठिकाणी धोत्र्याच्या अर्काचा वापर मूळव्याधावर बाह्य स्वरूपात लावण्यासाठी केला जातो। तसेच याचा उपयोग आपण सर्वजण काटे धोत्र्याचा म्हणजे आपल्यासमोर असलेले विलायत जे झाड आहेत याचा उपयोग किंवा याची जी मुळं असतात त्यांची मुळे आपण असे काढून त्यांचा काप करून त्या मुळांचा वापरसुद्धा ठेचून रात्रभर पाण्यामध्ये ठेवल्यानंतर सकाळी सुकळून त्याचा अर्क केल्यानंतर अर्धा 1 ग्लास टाकला तर अर्ध पाणी तयार करून पिल्यानंतर अनिशापोटी नक्कीच आपल्याला विविध प्रकारचे पाईल्स वगैरे आजारांवरती सुद्धा फायदा होऊ शकतो। त्वचा रोगांवरती त्याचा फायदा होत असतो। तसेच काटे धोत्र्याचा वापर केल्यानंतर विविध प्रकारचे आपले आजार आहेत, ज्यामध्ये आपण चर्चा केल्याप्रमाणे सांधेदुखी असू द्या, त्वचा रोगावरील विविध प्रकारचे आजार आहेत, हाडांचे आजार आहेत, डोळ्याची जळजळ आहेत, तसेच डोळ्यातून पाणी येणे, असे असंख्य आजार आपले कमी होत असतात। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचा योग्य वापर केला तर नक्कीच आपले पाईल्स